विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्वांगदा बलवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम हॅलो हॅलो सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चित्त समाधान येणे सर्व चित्त समाधान येणे सर्व चित्त समाधान सदा नाम घोष करू हरी कथा 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 येणे सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व आनंदी निर्भर आनंदी निर्भर असवायसा कोठे आठवची नाही असवायसा कोठे आठवची नाही कोठे आठव देही चवी देही भोगू दशा देही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर दुर्लभ
झालो अग्निरूप पावने आली लाभोने ती पाप पुण्यांगा लागोने ती पाप पुण्या सर्व सुख आलो सर्व अलंकार सुख याले सर्व अलंकार सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंद विठोबार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार जय जय गोपाल जय 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 गोपाल कुमार गोपाल कुमारी जय जय गोपाल जय जय सदा नाम घोष करू हरि कथा 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 सदा नाम सदा नाम घोष करू हरि कथा 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 तिने सदा चित्ता समाधान तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार
आनंदे निर्भर जय निर्भर डुलत सो सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागुनी दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल विठ्ठल साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायुग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागते तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संताजिया सरे चरण संताजिया संता कदे विचारो चक्रपदाने कदे विचारो चक्रपदाने कदे विचारो चक्रपदाने कदे विचारो त्यांच्या कृपदाने कधीचा विसरू त्यांच्या कृपदाने कधीचा विसरू त्यांच्या कृपदाने कधीचा विसरू त्यांच्या कृपादाने कधीचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका चक्रपदाने कदे विचारो बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु वितींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरा सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवतया मूर्तिं नाथमोन्दे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभुजी जय जय माखन चोर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड वातावरणामध्ये
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. थोडस आवाज महिला मंडळ, ओ महिला मंडळ, आवाज आवाज बंद करा. मावशी आम्ही आंधळे ते बहिरे काय मग जोडी लागली. थोडासा आवाज शांत करा. प्राप्त स्थळी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा कसा जगला हा सिद्धांत देणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठाल अगदी गोड असं निवेदन आहे. आवाज देत चला आता तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व वैष्णव आदी करून सर्व संत मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी बहुसंख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातून आलेली सगळी मंडळी अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद देते आणि सांगून जाते. ज्या मंडपामध्ये आपण बसलात हा काही सामान्य मंडप नाही, लग्न मंडप नाही, तेराव्याचा मंडप नाही, साखरपुड्याचा मंडप नाही, हा धर्मजागराचा मंडप आहे, धर्म मंडप आहे. आणि या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि कुलदैवतेची आपण सर्व महिला मंडळ भक्ती करत आहोत. अगदी ते प्रामुख्याने ते आपला उपवास असतो, अगदी ती सेवा असते. आणि मी सांगत असते या महाराष्ट्रामध्ये नारीचा सन्मान होतो. नवे नवे या भारतामध्ये नारीचा सन्मान केला जातो. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या त्या ठिकाणी देवता नांदायला येतात. आजचा दिवस आहे. या दिवसाची कथा सांगत असताना सर्व महिला मंडळ ऐकत असतात. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुसी. परमार्थाची वाटचाल करत असताना अगदी त्या भगवंताच्या भेटीला जात असताना जर संतांचं नामचिंतन करत तुम्ही जर गेलात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. अगदी गोडसं वातावरण या ठिकाणी आहे. कारण इथं येईपर्यंत फार मोठं टेन्शन असतं कीर्तन करायला. जेवायला कसं असेल त्याचं नाही, खांदेकरी कसे असतील त्याचं टेन्शन असतं. इकडंच टाकतील वड्यात का नेती स्मशानभूमीपर्यंत फार मोठं टेन्शन असतं. पण मी महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत असते, कीर्तनाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर जातो. मी आवर्जून सांगत असते मला माझं माहेर कुठे आहे माहीत नाही बरं का संदीप भाऊ, पण मावळ म्हटलं की मला माहेरात आल्यासारखं वाटतं. लॉकडाऊनच्या नंतर थोडंसं मला बीपीचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी दशक्रिया विधी बंद करून टाकल्या. नाही तर दर आठवड्याला आपली भेट व्हायचीच इकडं. दशक्रिया म्हटलं की यायचीच मी. अगदी तुमच्या सगळ्यांमध्ये राहून असं वाटायचं मला, नंतर वाटायला लागलं आणि आजही तसंच वाटतं मला की इथं कुठंतरी आपलं जवळच माहेर आहे. इतका स्नेह, एवढं प्रेम या लोकांनी मला दिलं. अगदी दादा आल्याच्या नंतर तर मला मंगरूळचं कीर्तन आठवलं. असे काही दिवस गेले, 11 वर्ष झाले, एक तप पूर्ण झाले, 12 वर्ष पूर्ण होत आहेत. मंगरूळच्या कीर्तनाला असाच उशीर झाला होता. भांगरे महाराज तुम्ही होतात की? मंगरूळच्या कीर्तनाला मी आले होते. मोठ्या मोठ्यांचे कार्यक्रम होते. अगदी माझा अनुभव सुद्धा थोड्या नव्यानेच होता. आणि सगळे मोठ्याल्या गाडीमध्ये बसून आलेल्या बॉडीचे गाडीचे सगळे महाराज होते आणि आम्ही अगदी गाडी पहिलवान दोघेही. आणि उशीर झाला होता. सगळे फोन करत होते महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले. आणि विठोबा रुक्माई झाला होता. त्याच्यानंतर 2-3 अभंग सुद्धा घेऊन झाले होते पंचपदीचे. आणि नंतर आम्ही ती स्कूटी घेऊन आलो. त्या स्कूटीवरून मी खाली उतरले आणि तशीच कीर्तनाला उभी राहिले. कीर्तन अगदी सुंदर झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या मंडळींनी मला प्रश्न विचारला, का महाराज एवढं कीर्तन वगैरे करतं, मग गाडी वगैरे नाही का तुमच्याकडे? म्हटलं अजून घराची व्यवस्था नाही, संस्था चालवतोय, एवलेसे रोप लाविले द्वारी. खरं सांगू मी तुम्हाला, आता माझ्याकडे गाडी आहे यात नवल नाही. माझ्याकडे ज्या शिकून गेल्या त्या गाडीवाल्या झाल्यात बघा. त्या गाडीमध्ये महाराष्ट्र पिंजून काढतायत त्या मुली. मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. गोड असं या ठिकाणी वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी या गावामध्ये आम्ही प्रथमच आहोत. राजपुरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नियोजित कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी ज्यांचं प्रवचन माझ्या कीर्तनाच्या अगोदर झालं, अगदी आमच्या मनामध्ये असं धडधड व्हायला लागलं प्रवचन
कारण आम्ही अगदी खूप दिवसापासून एक परमस्नेही आहे, एकमेकाला ओळखतो. घरगुती संबंध आहे आमचे असणारे हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज थरपुडे सरांना मनापासून धन्यवाद देते. जेव्हा मी प्रवचन करायची तर सर हे सगळी ऐकायचे आणि म्हणायचे ताई एक दिवस मी सुद्धा प्रवचन करणार आहे. आणि आज तो सुंदर योग आला. मला जर माहित असतं ना सर तुमचं प्रवचन आहे मी 5 वाजता आले असते बघा या गावात. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. आमचे नवनाथ दादा या ठिकाणी आहे कल्लाटकर, आमचे परम आदरणीय संदीप भाऊ कल्लाटकर. अगदी त्यांची ही छोटीशी मुलगी संस्थेमध्ये त्यांनी आता 3 वर्ष झाली ती छान कीर्तन करते. या ठिकाणी बाबाजी महाराज भांगरे सर्वांना कल्पना आहे त्यांची मुलगी सुंदर कीर्तन करते निकिता. मी म्हटलं मावळामध्ये मला अनेक वेळा जाण्याची गरज नाही, मग एक मुलगी तयार करून दिली निकिता. आता ती तुमच्या सगळ्या परिसरामध्ये आणि तिला जर लोड होत असेल तर आता थोड्या दिवसामध्ये संदीप भाऊची मुलगी पण येते छान. आणि तिच्यावर थोडासा लोड झाला का इकडे ही ईश्वरी जगताप सुद्धा मामाच्या गावाला कीर्तनाला 2-4 वर्षाने येणारच आहे. या मुली म्हणजे मी स्वतः आहे. मला खूप आनंद वाटतो. या मुली जेव्हा कीर्तनासाठी बाहेर फिरत असतात, माऊलीची ही सगळी सद्गुरूची कृपा आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मी त्यांचं नाव विसरले. हा रामदास महाराज त्यांनाही धन्यवाद देते. या ठिकाणी एकल्याचा नवता खेळ म्हणून मेळ मेळविला जमविला, ज्यांची प्रथम चाल झाली हरिभक्त परायण परवीनजी महाराज केदार यांचं नाव आहे. बर 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 त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी गोड आहात. नाही तर मग काय होतं एकदा म्हातारी आजारी पडली एका गावात म्हातारी आजारी पडली. गावातले लोक म्हटले म्हातारी आमच्या 13व्याला नाही, बारशाला नाही, कशालाच नाही, आम्ही मौतीला जाणार नाही. मग पोलीस पाटील म्हणले नका काही ना बाकीचे मौतीला, मी करतो मौत, कारण त्याची जिम्मेदारी असते ना कुणाची. पोलीस पाटलाने काय केलं 4 जण आणले आणि त्यांना 200-200 रुपये दिले. ते 4 इतके हुशार होते त्यांनी जवळचे 100-100 टाकले आणि 6च्या नंतर आले बघा. पुढचे 2 ड्रायव्हर होते ते म्हटले रस्त्यानं तर सगळे चालतात आपण पांदीने जाऊ, वड्याने जाऊ म्हटले. वड्याने निघाले आणि म्हातारी हलकी होती, बांधली नव्हती, काय नव्हती, बोरीची काठीवरून लटकलेली दिसली. म्हातारी वरच लटकली. हे तसेच रामनाम तसेच स्मशानामध्ये गेले. योगाने पाटलाची म्हातारी तिथं गौऱ्या वेचत होती. आता हे इतके टाकलेले देहीच विदेही भोगू दशा. तिथपर्यंत आले कसे तरी आडवे तिडवे होत. दोघांनी पाहिलं म्हटले म्हातारी दिसते. ते म्हटले अरे गौऱ्या पण वेचून ठेवल्या, आपल्याला फक्त लाकडं आणायचे, म्हातारी फक्त पेटून द्यायची एवढंच बाकी. दुसरीच म्हातारी पेटली. एकल्याचा नवता खेळ म्हणून मेळ मेळविला. इकडं चोपदार बाबा आहेत, यांनी तरी नुसते विना मागायला आले, काही घेऊन जातात घरी. अगदी गोड असं वातावरण आहे. इकडे विनेकरी आईसाहेब आहेत ज्यांची माईक सिस्टीम आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे सुवर्णयोग हा या गावामध्ये आला असे असणारे आमचे श्री संतोष शंकर तलावडे कुळी कन्यापुत्र होते, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचे वडीलच परमार्थिक वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत होते. त्यांनी सांगितलं ताई आमच्या या अंगणामध्ये भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाही रघुनंदन. या अंगणामध्ये सप्ताह होत असताना सगळी महाराज मंडळी आमच्या घरामध्ये ही संत पूजन व्हायचं. हे संस्कारच त्यांच्यावरती जडलेले आहेत. अध्यक्ष प्रोफेशनल किंग बॉक्सिंग असोसिएशन इंडिया युवा पुरस्कार विजेते भारत सरकार, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा सर्वांनी. मार्शल आर्ट आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना भेटला. आणि मी काल परवाच एका कीर्तनामध्ये सांगितलं या देशाची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणावर असेल तर ती शिक्षकावर असते बरं का. ती गुरूंवरती असते. आणि संसाराचा दारुण जो भेटलाची हरिक्षणू तो ज्ञानदानी सकरुण भजिजे गुरु. गुरुच आपल्याला संसार भवसागरातून तारू शकतो. स्वतः विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो कशामुळे आता उद्धरलो. माझा जर उद्धार कशामुळे झाला असेल तर गुरु कृपेमुळे झाला. म्हणून शिक्षक ही पदवी जगापेक्षा काही वेगळी पदवी आहे. गुरु ही पदवी आई वडिलांपेक्षा मोठी पदवी आहे. गुरु ही पदवी ईश्वरापेक्षा सुद्धा मोठी पदवी आहे. म्हणून सरांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देते. त्यांच्या भगिनी या ठिकाणी आहे जगताप ताई, त्यांनाही धन्यवाद देते. मुंबईवरून त्या या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आलात. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देते. चहा घेऊन येते एकदा.
आजचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. उद्या 7वा आहे आणि नंतर काला आहे. काला झाला की हलाल. जर एखादा बुवा आला तर का आला, झाला ना काला, का आला बुवा, झाला ना काला. आणि हे सप्ताह करत असताना गावामध्ये, अगदी छोट्याशा गावामध्ये सप्ताह करत असताना वारकऱ्याची अवस्था अशी इतकी गोड असते. कधी दिवाळी येते, कधी दसरा येतो हे त्यांना माहित नाही. त्या वैष्णवांना हे माहित नाही. त्यांना एकच माहिती आहे की आपल्या गावच्या सप्ताहाची तारीख किती आहे. ते वाट पाहत असतात. तेव्हा मला जसं परमार्थातून जर बाजूला केलं, तुकोबाराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आणि म्हणूनच माझ्या जीवनामध्ये आनंद देणारा जर कोणता क्षण असेल, तेने सदा चित्ता समाधान. कोणता क्षण आहे? कोणता क्षण आहे देवा? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही बघा, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढ व्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत नामचिंतन केल्याने वाणी पवित्र होते. सतत नामचिंतन केल्याने वाणी पवित्र होते. कधी कधी एखाद्या महात्म्याची जर वाणी पवित्र असेल आणि त्याने जर एखाद्याला शाप दिला तो तो शाप लागतो, कारण वाणी पवित्र आहे. पण दिवसभर शिव्या द्यायची सवय आहे, अपवित्र बोलायची सवय आहे, आणि त्याने जर म्हटलं त्याचं वाटोळं होईल, तर वाटोळं होणार नाही. बरोबर एक नाही? वाटोळं होणार नाही. आणि असंच जर कुणाच्या म्हणल्याने जर वाटोळं झालं असतं तर असे 2-3 बहादर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर नेऊन मांडले असते आणि मग त्या पाकिस्तानचं वाटोळं होईल. झालं असतं का नाही? पण असं कुणाच्या बोलण्याने वाटोळं होत नाही. त्यासाठी तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कलोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. अमृता देवाचे मुखी अमृता देवाचे. देह देवाचे कारण, देह देवाचे कारणी, कारणी मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी कारणी मुखी अमृता देवाचे, मुखी अमृता देवाचे. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृता देवाचे, देह देवाचे, देह देवाचे देह वय कमी आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. किती भाग्यवान आहे त्यांचे आई वडील की त्यांची मुलं या संप्रदायामध्ये पखवाज वाजवतात. अरे यांच्या वयाची मुलं आपण सिगारेट ओढताना सुद्धा पाहिलेत. केस वाढवायचे, इथं मोठं कुंकू लावायचं आणि झाला भाई. मुलींची संस्था चालवत असताना आता भांगरे महाराजांना माहितीये आम्ही जिथं राहतो तिथले भाईच गायब आहेत सगळे. म्हटलं आमच्याकडे बाई आहेत, म्हटलं भाई काही करत नाही. आमच्या मुली म्हणजे रणरागिणी आहे. नटे हरी कीर्तनात. अगदी ही वाणी, हा देह देवाला समर्पित पाहिजे. देवाला समर्पित केला तुकोबारायांनी. काही लोक म्हणतील आम्ही 80 वर्ष जीवन जगलो. काही लोकांची सवय, म्हटलं एवढं वय झालं, MH 80 झालं, MH 85 वय झालं, मग देवाला फसवलं आम्ही. देवाला आम्ही फसवलं. म्हटले कसं फसवलं? एवढा सप्ताह गावात मोठा होतो,
सगळे कीर्तनकार सांगतात भजन करा भजन करा, पण माझं वय 80 झालं अजून भजन केलं नाही म्हटलं पठ्ठ्या. काही दिवसांनी मी जाणार आहे म्हटलं, मरणार आहे, पण देवाला फसवलं अजून भजन केलं. एकदा एका बस स्टॉप वरती एक पोरग पेपर विकत होतं, पेपर. आणि विकत असताना बस निघाली आणि निघाल्याच्या नंतर बसमध्ये जो प्रवासी होता त्याने पेपर मागितला. पेपर मागितला, याने पटकन पेपर दिला, बस निघून गेली. याच्या मित्राने पाहिलं पेपरची किंमत 2 रुपयाला आहे, याने 1 रुपयालाच तो पेपर देऊन टाकला. म्हणून तो मित्र पळत आला आणि विचारलं, का रे बाबा 2 रुपयाचा पेपर 1 रुपयाला कशाला दिला? आपण सगळ्यांना तर 2 रुपयालाच विकतो ना, मग तो तुझा पाहुणा होता का? ज्याला पेपर दिला तो तुझा पाहुणा होता का? का तुझ्या बहिणीच्या गावचा होता, मेहुणा होता तुझा? कोण होता तुझा? तो म्हटला माझा कोणीच नव्हता. म्हटले मग कळत नाही का तुला? तुझं नुकसान झालं 1 रुपयाचं, तोटा झाला तुझा, तोटा झाला. 1 रुपयाला कशाला पेपर दिला? 2 रुपयाचा पेपर होता ना. त्या पोराने सांगितलं, बस 1 तासापासून इथं थांबलेली होती. बस 1 तासापासून इथं थांबली होती. सगळ्या प्रवाशांनी माझ्याकडून 2 रुपयालाच पेपर घेतला, पण एक जणांनी मला बस निघाल्यानंतर पेपर मागितला, बस स्टार्ट केल्यानंतर मागितला. माझ्या लक्षात आलं हे लबाड आहे, माझ्या लक्षात आलं हे लबाड आहे, मला फसू जाणतंय, माझी फसवणूक करतंय. म्हणून त्याने मला पेपर मागितल्याबरोबर मी त्याला पेपर दिला आणि त्याने मला 1 रुपया दिला. हा म्हटला तरी तुझं 1 रुपयाचं नुकसान झालं. हे पोरग म्हटलं, अरे तुला कळत नाही का, मी आजचा नाही दिला त्याला पेपर, माझं 1 रुपयाचं नुकसान व्हायला मी कुठं त्याला आजचा पेपर दिलाय? म्हटले मग 15 दिवसापूर्वीचा भेळ खायला आणला होता म्हटलं, तो दिला मी त्याला. लोक म्हणतात मी देवाला फसवलं, मी संतांना फसवलं. अरे त्यांना काय फसवणार? तो देव काय साधा सुद्धा आहे का? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी कन्या तोची विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, 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 मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. धन्य तो तोची शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. देवालाही उमललेलेच फुलं आवडतात, सुकलेले नाही, पिकली असेल. लोणचं म्हणले लय मुरलेलं आहे, तोंडात टाकलं की हे गळतं काय कामाचं, म्हटलं सडलं ना ते. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. आपण चतुर आहोत, तो शिरोमणी आहे चतुराचा. आपल्याकडे गुण आहे, त्याच्याकडे गुण लावण्याची खाण आहे. चतुरा तो शिरोमणी. काही स्वतःला चतुर म्हणून घेतात. गावात वर्गणीचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस बरेच लोक गायब असतात. 2 जण शहरात गेले आणि एका हॉटेलमध्ये शिरले. शिरल्याच्या नंतर गावालाही त्रास आणि शेजारच्या गावात गेला त्यांनाही त्रास. एका हॉटेलमध्ये शिरले, वेटरला बोलवलं, वेटरला विचारलं, वेटर हॉटेलमध्ये सगळ्यात गरम काय आहे? वेटरनं सांगितलं 20 तो आहे. हॉटेलमध्ये सगळ्यात गरम जर काय असेल तर तो काय, जो दुसऱ्याच्या घरावर टाकायचा नसतो तो 20 तो. वेटरला यांनी सांगितलं 1 वाटीभर घेऊन ये. तो बिचारा गेला आणि एका वाटीत घेऊन आला काय, 20 तो. दोघांनी 1-1 सिगारेट काढली, पेटवली, ओढली, निघाली. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हा, देवापुढे चतुराई चालत नाही. देवापुढे नामचिंतनाने तल्लीन व्हावं लागतं, लीन व्हावं लागतं.
आणि माझे तुकोबराय म्हणतात तेव्हा समाधान मिळतं. अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथाय, सदा नाम घोष करू हरी कथाय. हरी कथा सर्वनाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथाय, सदा नाम घोष करू हरी कथाय. नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी आय तेन सदा जिता समाधान, तेन सदा जिता समाधान. ये रत्न कल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख यालो सर्व अलंकार. तेने सदा जिता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथाय, तेने सदा जिता समाधान, तेने सदा जिता समाधान, तेने सदा जिता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा जिता समाधान, तेने सदा जिता समाधान. बांगरे महाराज पहिले फक्त गायक होते, आता कीर्तनकाराचे बाप आहेत ना ते. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा. अभंग सगळ्यांच्या पाठातील आणि अगदी तुकोबरायचे शब्द आपल्या हृदयाला भिडतात. गोड असे शब्द आहेत. तेने सदा चित्ता समाधान, तेने म्हणजे सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष सदा चित्ता समाधान. शब्दार्थ पहा तुम्ही. सदा नामचिंतन, सदा चित्ता समाधान. एक सज्जन आला तुकाराम महाराजांना विचारलं, का हो तुकाराम महाराज, लाईफ इज अ लाईफ अबबल, मनुष्याचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, कधी जाईल सांगता येत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. म्हटले कसा होता? म्हटले सत्ययुगामध्ये 1,00,000 आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये 1,00,000 आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती झालं बोला ना? आयुष्य नोटा मोजा. 10,000 त्रेतायुगामध्ये. द्वापार युगामधल्या त्या 10,000तला 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती राहिलं? 1,000. आता या कलियुगामध्ये 1,000तला 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 100. आणखी जर एखादा शून्य कमी केला, 10 वर्षात काय गोट्या खेळायच्या का? काहीच होत नाही. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतक निले ते अर्धरात्र खाय, शतक निले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते
तर मग सदा ठीक आहे, पण आयुष्य कसं आहे, अल्प आहे. रोगामध्ये गेलं, बालपणामध्ये गेलं, म्हातारपणामध्ये गेलं, रांगण्यात गेलं, असं जर आयुष्य गेलं तर भजनासी उरले काय? भजनासी किती वेळ उरला? तरी तुकोबाराय म्हणतात, जे तुकोबाराय म्हणतात ते असे आहेत, पाहिली पुराणे धांडोळली दर्शने. ज्यांचा जगताचा अभ्यास आहे ते तुकोबाराय म्हणतात सदा नामचिंतन करा. मग एका सज्जनानी प्रश्न विचारला, तुकाराम महाराज, आम्ही सदा नामचिंतन न करता जर कदा केलं तर? म्हणजे आमच्याकडे वेळ फार कमी आहे ना. आम्ही जर सदा नामचिंतन न करता कदा नामचिंतन केलं मग काय होईल? तुकोबाराय म्हटले, सदा नामचिंतन सदा समाधान, कदा नामचिंतन कदा कदा समाधान. म्हटले कदा कधी? तर म्हटले सप्ताह बसल्याच्या नंतर. एरवी आमच्याकडे काहीच बघायचं नाही. म्हटले माळ घालतो मग 7 दिवसात. काल्याला म्हटले जे विठ्ठल जे हरी विठ्ठल काल्याला काढून टाकतो. म्हटले सदा नामचिंतन सदा चित्ता समाधान, सदा नामचिंतन. बघा, पूर्वीच्या काळामध्ये गावाला विहीर असायची, विहीर, आणि त्या दगडांनी बांधलेली ती विहीर असायची. त्या दगडाला सुद्धा कधी कधी खाच पडलेला आपल्याला दिसायचा. खाच, तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहित नाही, खाच पडलेला. म्हणे मग एकाने विचारलं, प्रवासी चालला होता, म्हटलं हा खाच कशाने पडला? एक बाई तिथं होती, ती म्हटली दोरीने पडला. दोरी किती नाजूक आहे, किती नरम आहे. दोरीने कुठं दगडाला खाच पडतो का? दगड किती कठीण आहे, किती कठीण आहे. त्या बाईने सांगितलं, जर सतत ठेवलं ना, सतत, हा सततम कीर्तयन्तो माम, सातत्य जर ठेवलं तर जळतील पापे. म्हणून ते नामचिंतन सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तसं चित्त समाधानी नाही राहत, पण अस्थिर झालेल्या चित्ताला समाधान फक्त देवाच्या नामचिंतनाने प्राप्त होतं. ती आवड पाहिजे, आणि एकदा तो परमार्थ आपल्या जीवनामध्ये उतरला मग आनंदच आहे. अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुख यालो सर्व अलंकार, सर्व सुख यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर, आनंद निर्भर, सर्व सुख यालो सर्व अलंकार, सर्व सुख यालो सर्व सुख यालो सर्व अलंकार, सर्व सुख यालो सर्व अलंकार, क्या बात है. आनंद निर्भर, आनंद निर्भर, अलंकार आनंद निर्भर, डुलत सो आनंद निर्भर. अगदी खेळी मिळी गदारोळी हा कार्यक्रम करत असताना वारकरी संप्रदायामध्ये जो आनंद आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. डुलतो तो महात्मा असं मला म्हणायचं नाही, कारण डुलणारे बरेचसे आहे. हा, पण आनंदी निर्भर डुलत असो, सर्व सुख ल्यालो. नाही तर सुख घेणारे काही कमी नाही. येडीला सासरही सारखं, माहेरही सारखं. काही माणसं मौतीला आले तरी हसत असतात, आणि काही कीर्तनाला आले तरी रडत असतात. त्याला काय करणार महाराज? विलाज नाही. एक जणाला विचारलं, मिया तू रोता क्यों है? तो म्हटलं, नाही मैं रोता नहीं हूँ, मेरी सूरत ही ऐसी है. आमचे
गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे सांगायचे, काहींचे चेहरे फार उदास असतात, इतके उदास असतात की असं वाटतं की भारताचं सगळं कर्ज, या देशाचं सर्व कर्ज यालाच फेडायचं की काही एवढे उदास असतात. म्हटले काही माणसं शहाणे, गावातील माणसं एखाद्या सोयरिकीला चालले, एखाद्या महत्वाच्या कामाला चालले, आणि जर एखादी मांजर आडवी गेली तर ते शहाणे माणसं 10 पावलं पाठीमागं चालत येतात. का? मांजर आडवी गेली. काय होतं मांजर आडवी गेली तर? म्हटले काम होत नाही. जर मांजर आडवी गेली तर काम होत नाही म्हणून 10 पावलं पाठीमागं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, 100% कामं होतात. पण एखाद्या उदास माणसाचं सकाळी तोंड पाहिलं, चांगले चांगले काम होत नाही म्हणून तेने सदाचित्त समाधान सर्व सुख आलो. मी सांगितलं येडीला सासरही सारखं माहेरही सारखं. एक जावई सासरवाडीला आला आणि 6 महिने त्या सासरवाडीतच राहिला. 6 महिने, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने. तिकडच्या लोकांना काळजी वाटू लागली. बापाने पत्र पाठवलं. आता तेव्हा जर असे मोबाईल असते अँड्रॉइड तर व्हिडिओ कॉल करून पाहिलं असतं, पण मोबाईलची व्यवस्था नव्हती, सोशल मीडिया प्रगत नव्हती. मग बापाने काय केलं, एक पत्र पाठवलं आणि पत्र त्या माणसाने अगदी त्या जावयाच्याच हातामध्ये आणून दिलं. त्या जावयाने ते पत्र हातामध्ये घेतलं. लक्ष देऊन ऐका, काही माणसं रडत राहतात, काही नसलं तर त्यांना रडायची सवय असते. त्या जावयाने ते पत्र हातामध्ये घेतलं आणि तो ढसा रडायला लागला, हंबरडा फोडला, त्याने रडायला लागला. आता जावाई रडायला लागल्याच्या नंतर मुलीला काय आमंत्रण द्यावं लागणार आहे का? तिने तर तो कोर्सच केलेला होता रडण्याचा, काहींचा परफेक्ट कोर्स झालेला असतो. ती सुद्धा रडायला लागली. आता मुलगी रडायला लागली, आईला सांगावं लागतं का? आईचं विचारच झालेलं होतं त्याच्यामध्ये. आई सुद्धा रडायला लागली. जर आई रडायला लागली तर मग बापही रडायला लागला. शेजारचे लोक आले. आजही खेड्या गावामध्ये एकमेकाच्या दुःखामध्ये आपण येतो, सहभागी होतो. शेजारचे लोक आले, ते सुद्धा रडायला लागले. एक शहाणी बाई आली, 12वी पास. त्या बाईनं विचारलं, का काय झालं नेमकं, तुम्ही रडतायत? ते शेजारचे म्हटले, आम्हाला माहित नाही, हे रडायला लागले म्हणून आम्ही रडायला लागलो. त्यांना विचारलं, तुम्ही का रडताय? दिसत नाही का जावाई रडायला लागला म्हणून सासूबाई रडायला लागली, सासरा रडायला लागला म्हणून आम्ही रडायला लागलो. त्या सासू सासऱ्याला विचारलं, का हो तुम्ही का रडता? ते म्हटले, काही नाही, आमचे जावई आणि मुलगी रडायला लागली म्हणून आम्ही रडायला लागलो. त्यांना जाऊन विचारलं जावयांना, का हो जावई बुवा का रडता? जावई म्हटला, हे बघा सर, 1 तास झालंय हे पत्र माझ्या हातामध्ये, पण मला वाचता येत नाही म्हटला. मग रडू नको का काय करू म्हटला. सर्व सुख आलो, सर्व अलंकार. काहींचं सुख कशामध्ये आहे, काहींचं दुःख कशामध्ये आहे सांगता येत नाही, पण माझ्या बहिणाबाई गोड वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मगा मिळते भाकर. या संसारामध्ये दुःखच आहे, पण सुख जर कशात असेल, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. काही दिवाळीला साजरे करतात, पण या वर्षीची दिवाळी आम्ही कधी साजरी केली? तर 22 तारखेला केली. पण 22 तारखेला कधी केली? तर म्हटले राम मंदिराचा कार्यक्रम झाला ना, तेव्हा आम्ही दिवाळी साजरी केली. कधी केली? तर आमच्या घरातला एक छोटा बाळ सुद्धा म्हणू लागला, भारत का बच्चा बच्चा. आमचं लेकरू सुद्धा म्हणायला लागलं, जय श्रीराम म्हणायला लागलं. तो आमचा आनंद व्यक्त करण्याची वेळ आहे, ती आमची आनंद व्यक्त करण्याची वेळ आहे. म्हणजे आपण स्वतःहून देशासाठी, धर्मासाठी समर्पित होणं. नाही मी लय मोठं कार्य करतो, दिसतं ते. सन्मान घेण्याची प्रत्येकाला आवड असते. कधी कधी अपमान सुद्धा सहन करून धर्मासाठी काम केलं पाहिजे. अपमान झाला तरी चालेल, पण मी माझ्या धर्मासाठी काम करेन. हे सांगून जाईल तुम्हाला. सांगली जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांनी ठरवलं की मी गोरगरिबांच्या लेकरासाठी एक शाळा काढणार आहे. पण जे स्वप्न पाहतात, अगदी त्यांच्याकडे पैका असेलच असं नाही, अगदी गरिबीतून ते स्वप्न पाहिलं. मला माहिती आहे
माझ्या एकट्याकून काहीच होणार नाही, एकाच्या बळाने काही होत नाही, पण एकीच्या बळाने चांगले चांगले कामं होतात. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, आपण सर्व गरीब आहोत, तुम्हाला एकट्याला मी पैका मागणार नाही, पण ज्याला जे सहकार्य करता येईल ते करा. सप्ताहामध्ये कोणी पंक्तीला वाढायला आलं तरी चालेल, कोणी मंडपची व्यवस्था केली तरी चालेल, सप्ताहामध्ये कोणी माईकची व्यवस्था केली तरी चालेल, ज्याला जे जे सहकार्य करता येईल ते ते शाळेसाठी करा. मुठभर धान्य दिलं तेही स्वीकारलं जाईल, भाऊराव पाटलांनी सांगितलं. ही बातमी गावच्या सावकाराला जाऊन कळाली. काय? भाऊराव पाटील गोरगरिबांच्या लेकरासाठी शाळा बांधतायत. त्या सावकाराने बोलवणं पाठवलं, भाऊराव पाटील आमच्या घरी या. त्यांचं बोलवणं आल्याबरोबर भाऊराव पाटील त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. भाऊराव पाटील बसा, माझ्या कानावर आलेली बातमी खरी आहे का? काय बातमी आहे? माईक कडे लक्ष द्या थोडस. माझ्या कानावर जी बातमी आली ती खरी आहे का? काय बातमी आली? म्हटले भाऊराव पाटील, तुमच्याकडे एकही रुपया नसताना, पैका नसताना तुम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी शाळा बांधतायत म्हणे. भाऊराव पाटलांची छाती फुगली. एखादा गरीब ज्यावेळेस जनसामान्यासाठी काम करतो आणि त्याचं नाव जेव्हा पुढे येतं ना, तर त्याला स्वाभिमान वाटत असतो, त्या गोष्टीचा अभिमान वाटत असतो की नाही, माझ्या हातून हे कार्य घडतंय. भाऊराव पाटलांची छाती फुगली आणि सांगितलं त्यांना, हो सावकार, मी शाळा बांधतोय, आम्ही शाळा बांधतायत, आमच्याकडे पैका नाही, पण सगळे गोरगरीब एकत्र येऊन त्या लेकरांसाठी शाळा बांधतोय, कारण हे लेकर म्हणजे या देशाचं भविष्य आहे. लेकर शिकली तर आपल्या देशाचं भविष्य घडेल, लेकर जर पेऊन पडायला लागली तर काय भविष्य घडवणार आहे महाराज, काय करणार आहे? सावकाराने सांगितलं, हे करा भाऊराव पाटील, तुम्ही काळजी करू नका, पैका नसेल, पैसा नसेल तर मी देतो, मी शाळा बांधून देतो तुम्हाला, काळजी करू नका, लागेल तेवढे पैसे लावतो तुम्हाला, मी शाळा बांधून देतो. मग तर आणखी बरं वाटलं. जगात खरा श्रीमंत तो नाही की ज्याचे कपाट भरलेले आहे, जगात खरा श्रीमंत तो आहे की ज्यावेळेस धर्माचं काम येतं, संप्रदायाचं काम येतं, तर सगळ्याच्या पुढं तो असतो, तो जगातला खरा श्रीमंत आहे. नाही तर कधी कधी माणसं दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसतात, वर्गणी मागायला लोक आले का, आमचंच घर दिसतं का तुम्हाला, दुसरे काय मेले का सगळे तिकडचे? असा प्रसंग वर्गणी मागणाऱ्या लोकांवरती येतो. कुठं कुठं येतो, दुसरीकडे येतो, इथं इकडं नाही येत. आणि या गावात तर यायचा प्रश्नच नाही, कारण एवढं सुंदर असं नियोजन आहे. सावकाराने सांगितलं, हे बघा भाऊराव पाटील, काळजी करू नका, मी देतो तुम्हाला ती शाळा बांधून. बरं वाटलं सावकार, बरं झालं तुम्ही शाळा बांधून देतायत, तुमचं नाव अजरामर होईल. सावकाराने शाळा बांधायचं सांगितलं, पण पुढचं विचारलं. म्हटले भाऊराव पाटील, शाळा बांधूयात, पण शाळेला कुणाचं नाव देणार आहे? मग तो अभिमानाने सांगितलं भाऊराव पाटलांनी, मी शाळेला छत्रपती शिवरायांचं नाव देणार आहे, छत्रपती शिवरायांचं नाव देणार आहे. ताटकन उभा राहिला सावकार. पैका जर मी देणार असेल, भाऊराव पाटील एक काम करा. म्हटले काय? माझं नाव द्या, माझं नाव द्या, मी पैसा देतोय ना, माझं नाव द्या. भाऊराव पाटलांना राग आला, ताट दिशी उभे राहिले. काय म्हणालात सावकार? हाडाची काढ करावी लागली तरी चालेल, वनवन फिरावं लागलं तरी चालेल सावकार, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी चालेल, शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. आपण स्वतः समर्पित झालं पाहिजे, स्वतः समर्पित. मरावी परी कीर्ती रूपी उरावे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. भाऊराव पाटील गेले, पण आजही आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जेव्हा कीर्तनाला जातो, अनेक ठिकाणी भाऊराव पाटलांचं नाव मला त्या शाळेला दिसतं. वरती छत्रपती शिवरायांचं नाव आहे आणि खाली भाऊराव, त्या ठिकाणी भाऊराव पाटील असं नाव असतं. अगदी ते नाव वाचून बरं वाटतं. आताच्या तरुण पिढीला ती फार मोठी प्रेरणा आहे. राजे तुम्ही जन्माला या, पण दुसऱ्याच्याच घरात या, ही प्रवृत्ती जी आहे ती बदलली पाहिजे. स्वतः काम केलं पाहिजे स्वतः. नाही तर एक आजोबा सुनबाई बरोबर गप्पा मारू लागले. सुनबाई म्हटले काय? हे बघ, मी जर आता पाकिस्तानच्या बाउंड्रीवर असतो, आजोबा म्हटले, मी अशा गोळ्या झाडल्या असत्या, अशा गोळ्या झाडल्या असत्या, एका एकाला ठार केलं असतं. एमएच वय आहे 90 आजोबाचं. सुनबाई म्हटली, हे बघा आजोबा, मामा एक काम करा, आता तुम्ही पाकिस्तानच्या बाउंड्री पर्यंत जाऊ नका. म्हटले मग? आता फक्त बाथरूमच्या बाउंड्री पर्यंत जा.
हा, कारण तुम्ही तिकडं न गेल्यामुळे घरात बरेचसे कामं वाढतात. देवासाठी समर्पित असावं माझ्या तुकोबाराचं जीवन. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे ओ, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. माझे तुकोबाराय स्वतःचा विचार केला नाही, पत्नी अन्न न करता गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, तरी सुद्धा परमार्थ सोडला नाही. आणि ते तुकोबाराय म्हणतात, तो परमार्थ आम्हाला काय देतो, तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत सो. आम्ही त्या परमार्थाच्या नादामध्ये छंदामध्ये एवढं डुलतो, एवढं डुलतो की आम्हाला आमची काय खातो आम्ही कासा या सांगते. ती अवस्था अभंगाच्या 3ऱ्या चरणात होती. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. आठवची नाही, आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. आठवची नाही. हेही कवी देई भोगू दशा, हेही कवी देई भोगू दशा, भोगू दशा, भोगू दशा, हेही कवी देई भोगू दशा, हेही कवी देई भोगू दशा. देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुखल्या सर्व अलंकार, सर्व सुखल्या सर्व अलंकार. आठवण आठवण केले भाव भाव, अद्वैत मोठे आठवती नाही. देहीच विदेही भोगू दशा, देहीच भोगू दशा. असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. विदेही भोगू दशा, भोगू दशा. मला एकमेकाच्या खाना खुना माहिती आहेत. काही काही कीर्तनामध्ये असं होतं महाराज, काहींना उंच म्हणायची आवड असते, मग आवाज उंच जात नाही, मग ते हात वर नेतात, खर्जेत म्हणतात खाली. म्हटले तुमचा आवाज वर जात नाही, म्हटले आवाज नका काय जाईना पण हात वर जातो ना म्हटलं माझा. असो हिस्सा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. अगदी माझ्या तुकोबारायचं जीवनच इतकं गोड आहे, सुंदर आहे. बहिर दिशेला गेले तुकोबारा, एकदा शौचाला बाहेर गेले आणि तिथं सुद्धा भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, ए नाथ नारायण वासुदेवा. शौचाला गेलेले बाहेर, बाहेर दिशेला गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा भजन चालू आहे. एक शास्त्री बुवा चालला होता. मला सांगू द्या, शास्त्री बुवा तिथून चालला होता. अगदी दुसऱ्याला नावं ठेवणं फार सोपं असतं, करणं फार अवघड असतं महाराज. हसण्या इतकी स्माईल तर कुणालाही करता येते, प्राणी जर सोडले तर. प्राणी सोडले तर तेवढी स्माईल कुणालाही करता येते. म्हटलं यांचं काही बरं नाही. आणि ते तिथून चालले होते.
त्यांनी पाहिलं तुकाराम महाराजांचं भजन चालू आहे. बर ज्या ठिकाणी भजन चालू आहे ते काही मंदिर नाही, हा ते काही मंदिर नाही, ते घर नाही, ते अंगण नाही. हे तुकाराम महाराज सोंच्याच्या ठिकाणी भजन करतात. कळत नाही यांना. हा शास्त्री बुवा तिथं गेले. महाराज मंगलानांच मंगलम. ज्या देवाचं नामचिंतन मंगलापेक्षा मंगल आहे, पवित्रापेक्षा पवित्र आहे, त्या देवाचं नामचिंतन अमंगल ठिकाणी घेता. कळत नाही का तुम्हाला? महाराज आहेत ना तुम्ही. बाकीच्यांनी सिग्नल तोडले तरी चालेल, पण तुम्ही महाराज आहेत ना, जरा सांभाळून गाडी चालवत जा ना. महाराज आहेत ना तुम्ही. बाकीचे किती जरी कमरात लाथा घातल्या तरी चालेल, पण तुम्ही शब्द शस्त्र आहेत ना, महाराज आहेत ना तुम्ही. तुकोबाराय म्हटले शास्त्री बुवा तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं. अमंगल ठिकाणी देवाचं नामचिंतन करू नये, पण काय करावं? माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली अनावर वाचा, माझी माझ झाली माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली छंद या नामाचा घेतला से, दया नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, दया नामाचा घेतला से, दया नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, झाली अनावर वाचा, जंगला माईकची साथ थोडी कमी जरी झाली तर काय करावं? माझी मजा झाली अनावर वाचा. तुकोबाराय म्हटले शास्त्री बा तुमचं जे म्हणणं आहे ते माझ्या लक्षात आलं, पण काय करावं? माझी मजा झाली अनावर, अनावर झाली वाणी. काय करावं? वाणी जर अनावर होत असेल तर कधी कधी वाणी बंद करावी लागते, तोंड बंद करावं लागतं. लेकरू जर बोलायलाच लागलं, एखाद्या लेकराला कळत नाही, बैठकीत येऊन सहज बोलतो. म्हटले काय मम्मीचे आणि पप्पाचे भांडण होतात, माझी मम्मी लाटण्याने सांगते पप्पाला. लेकरू जर असं बोलायला लागलं तर पटकन तोंड बंद करावं लागतं. अनावर होत असेल तर वाणी बंद करा. तुकोबाराय म्हटले शास्त्री बुवा हे मंगल कार्य तुम्हीच करा, तुम्ही माझी वाणी बंद करा. वास्तविक पाहता शास्त्री बुवाने जेव्हा तुकाराम महाराजांचं तोंड बंद केलं, परमार्थाचा उच्चांक एवढा मोठा होता, संप्रदायाचा उच्चांक एवढा मोठा होता, परमार्थ सप्लाय इकडं झाला, शास्त्री बुवाच्या अंगात शिरला सप्लाय. तुकोबाराय शांत बसले, शास्त्री बुवा भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. भजनाने जर समाधान मिळत असेल, शांती मिळत असेल, सुख मिळत असेल, भजन करायला काही हरकत नाही. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. कमी
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम काही हरकत नाही एरवी पण आम्ही आंधळेच आहोत काही टेन्शन घ्यायचं नाही कोणी सगळ्यांनी खाली हात घेतले पहिल्याच टाळीत काही मोकळे होतात विठोबा रखुमाई गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठोबा विठोबा एकदा पखवाज वाजवा एकदा टाळ वाजवा आणि एकदा टाळी वाजू द्या पखवाज टाळी टाळ पखवाज वा
भजनाने आनंद मिळतो बरं का महिला मंडळ. मुलगा घरात असला की काही महिला सुखाची अपेक्षा करतात. म्हटले कधी भेटणार आहे सुख, सुख कधी भेटणार आहे. म्हटले सुनबाई आल्याच्या नंतर भेटणार आहे. एक बाई तर होणाऱ्या सुनबाईला बघायला गेली, विचारलं सुनबाई काय काय येतं. ती म्हटली पार्लर मधलं सगळं येतं. म्हटली मग मेकअपचं तर टेन्शनच नाही. आणखी मग शिलाई मशीन चांगली येते. आणखी किचन मध्ये गेल्यावर काय येतं सुनबाई. ती म्हटली होणाऱ्या सासूबाई किचन मध्ये गेल्याबरोबर मला पहिली चक्कर येते म्हटली. सुख संसारामध्ये पाहणेच नाही महाराज, अवघड आहे ना सुख पाहणं संसारामध्ये. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. सुखाची व्याख्या काही वेगळीच आहे. काहीला सुखही कळत नाही दुःखही कळत नाही, त्याची वेगळी गोष्ट आहे. मग ते एक शहरामध्ये राहिलेला जावाई खेड्यात आला, दिवाळीलाच आला. दिवाळीला आला आणि दिवाळीमध्ये आजही प्रथा आहे, वेळेचं बंधन आहे ना, म्हणून आपलं जेवण नंतर आहे ना यांचं. कुठं होतो आपण? हा महिला मंडळ. जावाई आला, 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय त्याला, किती खाऊन झोपायची. तो दिवाळीला खेड्यामध्ये आला आणि त्याला काहीच कल्चर माहित नाही, खेड्याचं काहीच माहित नाही. सगळे दिवे लावले, उकिरड्यावर सुद्धा दिवा लावलेला होता. सासऱ्याला विचारलं हे काय दिवा, म्हणजे तो मुलाने लावायचा असतो तो नाही. सासऱ्याला विचारलं हे काय. आता सासऱ्याला वाटलं याला कसं सांगू, जास्त शिकलेला जावाई. सासरा म्हटला हे सूर्याचं पिल्लू आहे, हे सूर्याचं पिल्लू आहे. असं का म्हटले सासरी बुवा, मला देऊन टाका ना हे पिल्लू. काय हा सूर्याचं पिल्लू ते दिवा मला देऊन टाका ना. सासरा म्हटला काळजी करू नका, तुम्ही निघाले का तिकडे जायला त्यावेळेस देतो मी व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. आता याला गॅरंटी नव्हती, विश्वास नव्हता सासरी बुवाचा. हा म्हटला देतो न देतो सासरा, कारण लग्नातली अंगठी अजूनही दिली नाही. बरेचसे सासरे तसेच बसलेत, लग्नातल्या राहिलेल्या अंगठ्या दिल्याच नाही. मग हे सूर्याचं पिल्लू जर नाही दिलं तर मग काय करायचं. तर त्याच्या अगोदर मी लपून ठेवतो ना म्हटला. काय चाऱ्याच्या गंजीत लपून ठेवलं. चाऱ्याची गंजी जी असते ना त्याच्यात ते सूर्याचं पिल्लू लपून ठेवलं. इथं कुत्र्याचं पिल्लू शांत बसत नाही, ते सूर्याचं पिल्लू शांत बसेल का. त्याने हाहाकार केला, गंजी पेटली. ती गंजी पेटली, गावातले सगळे पळाले, धान्य होतं त्याच्यामध्ये. सासूबाई रडते, सासरा रडतायत, जावई रडायला लागला. सासूबाई म्हटली हे बघा गंजी पेटू द्या, मरू द्या, धान्य जळू द्या, तुम्ही रडू नका. तो जावाई म्हटला सासूबाई तुमच्या धान्यासाठी मी रडत नाही, तुमचं धान्य जळू द्या मरू द्या, माझं सूर्याचं पिल्लू मेलं म्हटले मी याच्यामध्ये. हे सगळं जळालं, माझं सूर्याचं पिल्लू गेलं. असवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. ज्ञानरूप होता आलं पाहिजे, ज्ञानरूप होता आलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप झालो. तुका म्हणे झालो अग्निरूप, तुका म्हणे झालो अग्निरूप. लागोने दीपाप पुण्यागा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्या सर्व अलंकार, सर्व सुखल्या सर्व
निर्भर डुलत सो आनंदे निर्भर आनंदे निर्भर आरा आनंदे आनंदे निर्भर आनंद निर्भर डुलत आनंदे
आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली आज निवेदित पखवाजी महाराज आले नाहीत. हा? काही अडचण नाही. अडचण यांना वाटते. आता आपल्याला 9 वाजवायची वाट बघतायत काही मंडळी. नवीन आहेत महाराज. काय म्हणजे त्यांच्या जीवाच्या मानाने खूप मोठं धाडस आहे त्यांचं इथं बसण्याचं. हा सर्वांनी मी प्रथमच सांगितलं ना, त्यांच्या वयाचे गेजची जी मुलं आहेत व्यभिचाराला गेलेले आपण पाहतो. मोबाईल दिवस दिवस हातामध्ये आहे. म्हणजे कुठंच म्हणजे सुधरतच नाही. मग आळंदीमध्ये येतात वर तिथं येऊन काय हे म्हणजे बिघडलेले काय महाराज होतच नाही. कधी कधी तिथं येऊन बी चोऱ्या करतात. गावालाही त्रास आणि आम्हालाही त्रास. हे भाग्यवान आहे. जननी जने तू भक्त जने दाता या शूर जने. आई तुला जर जन्म द्यायचा असेल बळीराजासारख्या दात्याला जन्म दे. भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे. छत्रपती शिवरायांसारख्या शिवराला जन्म दे. नुसत्या दारोड्याला जन्म देऊन तू वांज राहिली तरी काही हरकत नाही. त्यांच्यावर काही नाराज होण्याचा विषयच येत नाही तुम्हाला जरी वाटलं असेल. कारण यांच्या वयाची मुलं आम्ही रोज आळंदीमध्ये पाहतो. हे शिकण्याचं वय आहे. हे धाडस करण्याचं वय आहे. त्यांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी परिसरातून आलेली सगळी मंडळी सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय